काही मतदारसंघ असे असतात की तिथं कोणताही माणूस उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो पक्षाच्या जोरावर, आणि काही मतदारसंघ असे असतात की एक उमेदवार असतो, तो उमेदवार कोणत्याही पक्षाकडून लढला तरी तो निवडून येऊ शकतो. आता असे जर समीकरण पाहिले तर याच्यामधला तिसरा एक फॅक्टर असा आहे की काही निवडणुका जिंकण्यासाठी लढल्या जातात आणि काही निवडणुका ह्या पाडण्यासाठी आणि पडण्यासाठी लढल्या जातात. ते कसं, तर आपण त्याच्यावरही व्हिडिओ करणार आहोत, तो नक्की पहा. पण त्याच्या अगोदर आपल्याला यातलं जी एक कॅटेगरी आहे पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी, यातलं एक नाव आपल्याला घेता येईल, नारायण राणे. आता नारायण राणे यांना तिकीट देण्यासंदर्भात अनेक खलबत्तं झाली. इथून सामंतांना तिकीट मिळणार असंही सगळं बोलण्यात आलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की एकनाथ शिंदेंनी जो इथं टाकलेला डाव आहे तो निश्चितच विसरता येणार नाही आणि तो कोणालाही फारसा समजला नाही. आता जर इथून किरण सामंत हे आग्रही असतील, उदय सामंतांचे बंधू, तर म्हणजे त्यांनी तयारी सुरू केली होती, आग्रह होता, ते ठाम होते आपल्या भूमिकेवर, अशा परिस्थितीतही त्यांना तिकीट नाकारून नारायण राणे यांना देण्यात आलं. आता नारायण राणे यांचं वय झालं म्हणून ते निवडणूक लढवतील ना लढवतील या संदर्भातही त्यांचे समर्थक बोलत होते. पण एकंदरीत त्यांचं घराणं जे आहे, एकंदर विचार केला तर ते घराणं नेहमीच वादात सापडलेलं आहे. आणि गेल्या 2-2.5 वर्षाचा जर काळ पाहिला तर ज्या पद्धतीनं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे, हे स्टेटमेंट पाहता शिवसेना ठाकरे गटाचे जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते निश्चितच चिडलेले आहेत. म्हणजे संजय राऊत बोलता बोलता असे म्हणले होते की आम्ही मनातल्या मनात असं मागतच होतो की आमच्या विरोधात तिथून नारायण राणे यावेत. आता म्हणजेच काय, ही जी खुन्नस आहे, ही जी एक द्वेषात्मक भावना आहे की आता काहीतरी पलट उत्तर द्यायचं आहे, आणि अशा सगळ्या समीकरणात इथून उभे राहतात नारायण राणे. आता नारायण राणे यांना उभं करण्यापेक्षा त्यांच्या मुलांना संधी देण्यात काय गैर होतं असाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. पण नारायण राणे यांचाच हट्ट का? आपण जर राज्यसभेची समीकरणं पाहिली तर राज्यसभेमध्ये ते अगोदर होते आणि राज्यसभेमध्ये या वेळेस त्यांना संधी मिळाली नाही. त्याच्या जागेवर दुसरे काही नावं गेले, म्हणजे त्यात अशोक चव्हाण आपल्याला म्हणता येईल. आता हे जर पाहिलं तर निश्चित राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल असं बोललं जात होतं आणि दिली गेली. आता खेळ खरा इथून सुरू होतो. आता नारायण राणे यांचा जर आपण शिवसेनेतला एकंदरीत प्रवास पाहिला तर त्यांचा जो टोन होता, भाषेचा टोन होता, बोलण्याची पद्धत होती, हे सगळे जर समीकरण पाहिले तर ते वेगळं होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण आता जी निवडणूक होतीये ती आता सपशेल कोकणातला जर आपण विचार केला तर कोकणामध्ये कणकवली हा एक तिथला एक महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्याच्यावर आपण नंतर येऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. पण इतर जर आपण समीकरण पाहिली तर इथला जो कोकणातला जो मतदार वर्ग आहे तिथं शिवसेनेची चांगली पकड आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, मेन प्रचाराचा जो सुरुवात झाली प्रचाराला ती कुठेतरी इथूनच झालेली आहे आपल्याला दिसतं, म्हणजे कोकणातून. आता कोकणातला जो मुस्लिम मतदार आहे त्याला आपल्याकडे खेचण्यामध्ये पूर्णपणे उद्धव ठाकरे यशस्वी झालेत असं बोलण्यात येतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जे प्रतिस्पर्धी आहे, म्हणजे कोण, विनायक राऊत यांचं जर आपण एकंदरीत समीकरण पाहिलं तर विनायक राऊत हे मोठे नेते आहेत, मोठं त्यांचं वर्चस्व आहे. आणि ज्या पद्धतीनं मागचे काही इलेक्शन पाहिले आपण तर त्यांचा जो दबदबा आहे तो मोठा दिसतो, एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांनी एकंदरीत सगळं समीकरणच बदलून टाकलेलं होतं, कोकणातलं म्हणा किंवा मुंबईतलं म्हणा. आता एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या विरोधात म्हणजे ही लढत अगोदरही झालेली आहे, त्याचे परिणाम आकडेवारी आपल्याला सगळं मिळून जातात. पण हे समीकरण आता पुन्हा एकदा जर पुढे येत असेल तर निश्चितच असं बोललं जातं की नारायण राणे यांना इथून उभं करण्यामागची भूमिका मुळात शिंदेची होती आणि शिंदेंना माहिती होतं की इथून शिवसेनेची ताकद जास्त आहे, भारतीय जनता पक्षाची इथं फारशी ताकद नाही. विशेष म्हणजे नारायण राणे किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल एक नकारात्मक नरेटिव्ह तयार झालेला आहे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचा एक जो परिणाम झालेला आहे जनतेवर म्हणा किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर म्हणा, त्याचा फायदा निश्चितच उद्धव ठाकरे घेतील. आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं मुस्लिम मतदारही जवळ केलेले आहेत, तिथून शरद पवार गटाचे जे काही कार्यकर्ते मतदार आहेत तेही आहेत, काँग्रेसचे आहेत, आणि निश्चितच हे सगळं एकंदरीत साखळी पाहिली तर याचा थेट परिणाम तिथल्या जागेवर होऊ शकतो. आणि आपल्या भावाला म्हणजे सामंतांच्या भावाला पाडण्यापेक्षा आपण इथून नारायण राणे उभे करू,
यामध्ये दोन गोष्टी होतात. भाजपाला त्यांची जागा मिळते म्हणजे त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही, त्याच्या जागेवर दुसऱ्या ठिकाणी ते जागा घेतील. विशेष करून नाशिकच्या जागावर त्यांचं लक्ष आहे, म्हणजे ती जागा भाजपाला सोडली, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पडणारी सीट आपल्याकडे नको म्हणून तो एक मुद्दा. आणि तिसरी गोष्ट, कुठे ना कुठे शिवसेनेत हेही होते, म्हणजे आताही आहेत, त्यांची शिवसेना वेगळी असली तरी 2.5 वर्षापूर्वीही त्यांनी राणे यांनी टीका केलेल्या आहेत आणि त्या टीका कुठेतरी तेही विसरले नसावेत असंही बोललं जात आहे. आता एकंदरीत समीकरण पाहिलं तर हारणारी जागा आपल्याकडे घेण्यापेक्षा नारायण राणेंना मोठेपणा द्या, भाजपाला मोठेपणा द्या, आपण माघार घ्या, त्याच्या जागेवर दुसरी जागा बोलून घ्या आणि ह्या सगळ्या समीकरणात निवडून आले तर चांगलंच, पडले तर खापर त्यांच्या डोक्यावर फोडता येईल असं त्यांचा प्लॅनिंग असावा असं बोललं जातं. आता एकंदरीत इथं काय समीकरण असणार या संदर्भात आपण आकडेवारीनुसारही अभ्यास करणार आहोत, पण या मतदारसंघाबद्दल, एकूण पक्षाबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल आणि राणे घराण्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.